गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्ही विचार करत असाल आता नवीन कपडे घालून कुठं चाललो. तर मी चाललोय आळंदीत दर्शन घ्यायला. खूप महिने झाले दर्शन घेतलं नाही. आळंदीतनं पास झालोय पण दर्शन मंदिरात गेलो सुद्धा नाही. तर त्यासाठीच चाललोय. तर बघतो. आणि उद्याचं फेस्टिवल आणि उद्या आणि परवा ब्लॅक अँड व्हाईट डे आणि ट्रेडिशनल डे, त्याच्यासाठी पण तयारी करायची. त्यामुळं कपडे इस्त्री करायला टाकणार आहे एवढे. तर बघतो इस्त्रीचं दुकान उघडाय का नाही ते, मग टाकतो. मग आपण भेटू आपण आळंदीतच, नाहीतर रस्त्यात भेटू कुठेतरी. ओके. हे आलेलो आहे आळंदीत, तुम्ही बघू शकता. खूप दिवसांनी आले ॲक्च्युली, त्यामुळे जरा विचित्र वाटते, पण ठीक आहे. सगळं बदललं आहे आळंदीत. इकडं ब्रिजचं हे काम केलं आहे, परत कलर दिलं आहे, सगळं केलं इथं. ते कटप्पा, आपला कटप्पाच म्हणते, कडप्पा बनवला आहे, सगळं केलं आहे. तर बघू आता मंदिरात जातो. आत्ताच मी देवीलाच पोहोचले. इथं कसं जरा चांगलं वाटतं फिरण्यासारखे, त्यामुळं मंदिरात जाऊन मंदिरात गेल्यावर मंदिरामध्ये गेल्यावर दर्शन घेतल्यावर दर्शन घेऊन बहुतेक मी जाईल घड्याळ रिपेअर करायचं. ते बटन तुटलं आहे त्यामुळे. ओके, पण मंदिरात भेटू. फोटो काढायला भेटला तर दाखवतो मला. ओके, भेटू आपण. तर इथं बघता गर्दी तर कमी आहे जरा आता तरी, पण काल भरपूर होती वाटतं. जास्त आज एवढी नाही गर्दी, पण काल होती, कारण की काल एकादशी होती ना. तर बघू, मी इकडनं चाललो नवीन म्हणजे वरनं डायरेक्टली तिकडं जायला. तर बघू. इथलं बंद झालं आहे, हा ब्रिजचं शिक्षण आहे ना बंद झालं आहे. आणि चालू होता कारण की साईडला हे काटे वगैरे होते ना, त्यामुळं आता बंद केलं त्यांनी. तर कारण की पाणी, पावसाच्या पाण्याने सगळं वाहून गेले ते. बघतो आता मंदिरात जातो, दर्शन घेतो, मग भेटतो की व्हिडिओ कसं काढायचं आपल्याला. दोस्तो, आज तर लई गर्दी होती, त्यामुळं आतला काही व्हिडिओ वगैरे काढला नाही. पण एक बहुतेक रील तर ती बघा एकदा, खूप चांगली एडिट वगैरे करून असाचे मस्त फोटो आले. तर बघतो आता समोरचा पण फोटो काढतो, भेटतो तुम्हाला नदीपाशी. ओके. तर गाईज, मी आलेलो आहे नदीपाशी, तुम्ही बघू शकता. आता चांगली दिसते तशी, पण ठीक आहे, हो आपण. खूप सुंदर वाटतं इथं येऊन, तुम्ही बघू शकता किती लोक जमले तिथं. इथे एक फोटो सेशन पण चालू आहे, ते दाखवत नाही, तर अजूनच हे होईल, त्यामुळं दाखवत नाही. पण ठीक आहे, आपण आता जाणार आहोत पलीकडे, पलीकडच्या साईडला जाऊ. जरा तिथं फोटो बिटो काढू, मग आपण गाडी रिपेअर करायला जाऊ. आपण ते भेटतो तुम्हाला पलीकडे. तिकडनं मला आता इकडनं जायला लागेल, वरून वरच्या ब्रिज बंद झाले कारण की हा ब्रिज तर बंद आहे. तर मला वरनच जायला लागेल डायरेक्ट. तर बघू एकदा. खूप दिवसांनी आलो, महिने नाही आलो ऍक्च्युली. कॉलेज झाल्यापासून, कॉलेज चालू झाल्यापासून आलो सुद्धा नाही मंदिरात.
कारण की 12वी येणं जाणं राहत होतं ना. आळंदीत क्लास होता त्यामुळे. आता काय हा सवय नाही आता आळंदी द्यायची. देव पाट्यावरनच हे येतो, चढतो बसमध्ये डायरेक्ट मनपा. इथं येणंच नाही त्यामुळं खूप वर्षांनी आलो. सॉरी वर्षानेच म्हणते, महिन्याने आलो. तर सारखं गोंधळ आहे कारण की लय लोक आहेत तर त्या. ओके, आपण बघू, भेटू आपण नदीच्या पलीकडे, नदीच्या पलीकडे वगैरे तिथं फोटो काढू. मग तुम्हाला अजून एक ठिकाणी जायचंय. ओके, तर काय त्याच्या बाहेर आले. घड्याळ पेट्रोल टाकते. मग भेटू आपण इथं मॅक्सिमा नावाचं एक ठिकाण, तिथं आलो. मस्त खूप आले. मागच्या वेळेस पण मी केलं, आपण पण शेअर करण्यासाठी आलो. बघू रस्ता क्रॉस करतो. हे मध्ये बॅरिकेड लावले फक्त. दिसते गाडी येऊन होती. आपल्याला जायचं. तर guys, मी बघितलं दुकानात गेलतो, ते म्हणजे मशीन आहे जाऊन, त्यामुळं लय दुःख वाटलं. पैसे वाया काय गेले टाकले. ठीक आहे, जाऊ दे, आता काय करणार. उद्या वाईट ते ठीक आहे. आता जातो घरी. इथं रस्ते पान लागले, पाणी टाकलं पितो, जातो घरी. तेव्हा तिकडला बहुतेक खाऊ घ्यायचे तो आवडतो. आणि तिकडे भाजी कशी येईल झालं तर त्यामुळे भाजी घेऊन नाही झालं, डायरेक्ट जाणार घरी. मग तिथून मग गाडीवर गाडीवर जाऊन भाजी आली. आणि इस्त्रीचे कपडे दिले तेव्हा ते द्यावं लागलं. बघतो असं बस लागली वाटतं. ठीक आहे, भेटू आपण घरी. डायरेक्ट घरीच भेटू कारण की हे टाकलं चालेल चालेल. ओके, मी आलेलो आहे घरी, तुम्ही बघू शकता मला. तर आवडतो, परत कपडे वगैरे घालतो, तसं काय भाजी आणायला जातो कारण की भाजी पण आणायची, मग अशी गेलो नाही म्हणून. ओके, मी भाजी आणून भेटतो तुम्हाला. आणि अभ्यास पण करायचा आहे. तर बघू आता. तर मला अकाउंटचा अभ्यास करायचा आहे, तुम्हाला दाखवतोच कसा असतो हा अकाउंटचा अभ्यास. ओके, भेटू आपण अकाउंटच्या अभ्यासाला. दोस्तो, मी आलोय घरी. इस्त्रीचे कपडे घ्यायला गेलतो. 20 मिनिटं झाली येऊन, आत्ता काढतोय. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बरं. ओके, बाय बाय, काळजी घ्या.